नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बेसिक ऑफ ह्यूमन बॉडी या टॉपिकवरचे अतिसंभाव्य क्वेश्चन PYQ याचं एक्सप्लेनेशन आज आपण इथं पाहणार आहे. चला तर मग पहिल्या आपल्या MCQ कडे वळू. पहिली MCQ दिली आहे पहा. याच्यामध्ये द स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ ह्यूमन बॉडी तुम्हाला विचारलं आहे. स्मॉलेस्ट आणि स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट जे आहे ह्यूमन बॉडीचं तर ते काय आहे. आता ऑप्शन्स दिले तुम्हाला टिश्यू, सेल, ऑर्गन आणि सिस्टीम. आता मला सांगा, टिश्यू जो आहे, टिश्यू काय असतो? ज्यावेळेस तुमच्या खूप साऱ्या सेल एकत्र येत आहे, सिमिलर सेल ज्यावेळेस तुमच्या एकत्र येतील तर तुमचं काय फॉर्म होत आहे? टिश्यू फॉर्म होत आहे. त्याच्यानंतर सेल काय आहे? एक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे. सेल तुमचं स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे बॉडीमधलं. ऑर्गन, आता ऑर्गनमध्ये काय येतंय? ऑर्गन मीन्स काय? जे बॉडीमध्ये आपल्या ऑर्गन्स आहे त्याच्यामध्ये मग किडनी असेल, तुमचं लिव्हर आहे, हार्ट आहे, किडनी आहे, लिव्हर, हार्ट, हे सगळे ऑर्गन्स आपल्या बॉडीमध्ये आहे. आणि ह्या सगळ्या ऑर्गनला ज्यावेळेस वर्किंग करताय त्यावेळेस तुमची सिस्टीम तयार होते. सगळे ऑर्गन ज्यावेळेस एकत्र करताय, वर्किंग करताय, त्यावेळेस तुमची सिस्टीम तयार होते. तर याच्यामध्ये आपल्याला विचारलं आहे काय? द स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट विचारलं आहे. तर तुमचा आन्सर टिश्यू असेल का? तर नाही. ऑर्गन असेल का? नाही. सिस्टीम पण नसणार आहे. सगळ्यात स्मॉलेस्ट अँड स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट काय तुमच्या ह्यूमन बॉडीमध्ये? सेल आहे. चला तर दुसऱ्या MCQ कडे वळू आपण. दुसरी MCQ पहा. याच्यामध्ये काय विचारलं आहे? विच टिश्यू इज रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉलेंटरी बॉडी फंक्शन, व्हॉलेंटरी बॉडी मुवमेंट्स. आता याच्यामध्ये ऑप्शन दिलं आहे कार्डियक मसल, स्मूथ मसल, स्केलेटल मसल आणि कनेक्टिव्ह टिश्यू. आता तुम्ही जर पाहिलं, पहिलं ऑप्शन जे आहे, कार्डियक मसल कुठं असतंय? हार्टमध्ये असतंय. हार्टची जी काही मुवमेंट होते तर त्याच्यामध्ये कार्डियक मसल इम्पॉर्टंट रोल प्ले करते. किंवा स्मूथ मसल जे आहे तर बॉडीमध्ये आपल्या स्मूथ मसल प्रेझेंट असते. त्याच्यानंतर स्केलेटल मसल आहे. स्केलेटल मसल जे आहे तर ते आपल्याला मूवमेंटसाठी मदत करते. कशासाठी? जे काही व्हॉलेंटरी बॉडी मूवमेंट होते तर त्याच्यासाठी आपल्याला स्केलेटल मसल यूजफुल आहे. आणि कनेक्टिव्ह टिश्यू, ज्या काही आपल्या बॉडीमध्ये स्मूथ मसल असेल किंवा कनेक्टिव्ह टिश्यू आहे तर त्या आपल्या बॉडीमध्ये कनेक्शन्स असतील तर ते तयार करताय. तर आपल्याला विचारलं आहे काय मित्रांनो? टिश्यू इज रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉलेंटरी बॉडी मुवमेंट्स. जर बॉडी मुवमेंट जे आहे तर ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्केलेटल मसल करतंय. तुमचं कार्डियक मसल नाही करणार, स्मूथ मसल नसल किंवा कनेक्टिव्ह टिश्यू पण नसणार आहे. उत्तर तुमचं स्केलेटल मसल असेल. चला तिसऱ्या MCQ कडे वळूया. आता पहा, इथं तुम्हाला काय विचारलंय? विच ऑर्गन इज कॉल्ड द मास्टर ग्लँड विचारलंय. आता मास्टर ग्लँड आपल्या बॉडीमध्ये कोणती? आता थायरॉइड ग्लँड, पिट्युटरी ग्लँड, ॲड्रनल आणि पॅनक्रियाज आपल्याला इथं ऑप्शन्स दिलेले. आता याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, थायरॉइड प्रत्येकाला माहीत असेल की थायरॉइड ग्लँड कुठं आहे असते, की जे आपल्या नेकमध्ये प्रेझेंट्स आहे. आणि प्रत्येकाला माहीत असेल काय सिक्रेशन करतं, या कोणता हार्मोन्स थायरॉइड ग्लँड सिक्रेट करते. मग त्याच्यामध्ये मेनली T3 असेल किंवा T4 असेल. त्याच्यानंतर पिट्युटरी ग्लँड आहे, ही तुमच्या ब्रेनमध्ये असते, एकदम पी साईजची असते. आणि जे काही बॉडी फंक्शन्स आहे तर त्याला कंट्रोलिंग करण्याचं काम तुमची पिट्युटरी ग्लँड करते. ॲड्रनल ग्लँड, की जे तुमच्या किडनीवरती लोकेटेड आहे. 2 किडन्या ज्या असतात आपल्या तर त्या किडनीजवरती ह्या ॲड्रनल ग्लँड लोकेटेड असत आहे. आणि त्याच्यानंतर पहा, पॅनक्रियाज दिलं आहे. तर पॅनक्रियाज पण आपल्या बॉडीमध्ये एक जे खाली स्टमक असतंय, ओके, तर तिथं पॅनक्रियाज ग्लँड आपले प्रेझेंट्स आहे. तर आपल्याला विचारलं आहे काय? मास्टर ग्लँड. आता मास्टर ग्लँड म्हटलं की नर्वस सिस्टीम किंवा ब्रेनमध्ये, ब्रेन काय आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं पार्ट आहे. तर आपल्याला विचारलं आहे काय? मास्टर ग्लँड काय? तर तुमचा आन्सर इथं पिट्युटरी ग्लँड असणार आहे. थायरॉइड नसल,
थायरॉइड येणार नाही आहे, अँड ॲड्रिनल येणार नाही आणि पॅनक्रियाज येणार नाही. ॲन्सर तुमचं पिच्युटरी ग्लँड असेल. समजलंय? चला तर पुढच्या MCQ कडे वळू. आता इथं काय विचारलंय, द नॉर्मल pH ऑफ ह्युमन ब्लड. नॉर्मल pH किती असतो ह्युमन ब्लडचा? तुम्ही जर कुठं वाचला असेल तर तुम्हाला नक्कीच याचं उत्तर समजेल. आता ऑप्शन पहा, 6.8 to 7 दिलं आहे, त्याच्यानंतर 7.35 to 7.45 दिलं आहे आणि 7.8 to 80 दिलं आहे आणि खालचं जे आहे तर ते 6.5 to 6.7 दिलं आहे. आपला ब्लडचा जो pH असतो तर तो नेहमी स्लाइटली अल्कलाइन असतो. कसा असतो? स्लाइटली अल्कलाइन असतो, की खूप जास्त पण नाही. तर त्याच्यामुळे तुमचं ॲन्सर जे असणार आहे तर ते 7.35 to 7.45 असेल. पहिलं नसेल, तिसरं आणि चौथं हे दोन्ही पण ऑप्शन्स तुमचे नसणार आहे. लक्षात ठेवा 7.35 to 7.45 हे तुमचा ॲन्सर असणार आहे. चला पुढच्या MCQ कडे वळू. आता विचारलं आहे विद्यार्थी मित्रांनो, विच पार्ट ऑफ ब्रेन कंट्रोल बॅलन्स अँड कोऑर्डिनेशन्स. आपल्या बॉडीमध्ये जो ब्रेन आहे, नर्वस सिस्टीम आहे, की जी सर्व बॉडीला आपल्या कंट्रोल करते, तर त्याच्यामध्ये कंट्रोलिंग जे आहे किंवा बॅलन्स कोऑर्डिनेशन कोणता पार्ट करतोय ब्रेनचा. आता हे जे तुम्हाला ऑप्शन दिले, सेरेब्रम, सेरेबेलम, मिडल ऑब्लंगेटा किंवा पॉन्स, हे सगळे ब्रेनचे पार्ट्स आहे. तर याच्यामध्ये आपल्याला विचारलं काय, ब्रेन बॅलन्स आणि कोऑर्डिनेशन कोणता पार्ट करतो ब्रेनचा. आता सेरेब्रम जर पाहिलं तर एक लार्जेस्ट ब्रेन पार्ट आहे, की जो फ्रंट साईडमध्ये हेडमध्ये फ्रंट साईड हेडच्या प्रेझेंट असतोय. त्याच्यानंतर सेरेबेलम जो आहे तर तो तुमच्या बॅक साईड ऑफ हेडमध्ये आहे तुमचं सेरेबेलम. आणि मिडुला ऑब्लंगेटा एक ऑप्शन दिलं आहे. तर हा पार्ट जो आहे तुमचा ब्रेनमध्ये जे काही मोटर फंक्शन आहे तर त्याला कंट्रोलिंग करतोय. आणि पॉन्स एक दिलंय पहा. आता हा काय करतोय, जे काही तुमचं सेरेब्रम आहे अँड सेरेबेलम आहे तर याला कनेक्ट करतोय, किंवा याचं जे काही रिले कनेक्शन्सनी कनेक्ट करण्याचं काम करतोय, किंवा न्यूरॉन्स जे आहे तर त्याचं कनेक्शन्स करतोय. आपल्याला काय विचारलंय, बॅलन्स आणि कंट्रोल कोऑर्डिनेशन्स कोण करतंय, तर त्याच्यामध्ये मोटर फंक्शन्सचं किंवा बॅलन्स आणि कोऑर्डिनेशनचं काम सेरेबेलम करतंय. ओके, तर तुमचं पहिलं नसणार आहे. दुसरं ॲन्सर जे आहे सेरेबेलम तर ते करेक्ट असेल. मिडुला ऑब्लंगेटा पण नाही आणि पॉन्स पण नाही आहे. समजतंय? चला पुढच्या स्लाइडकडे वळूया. आता पहा, नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारला आहे, हाऊ मेनी बोन्स आर प्रेझेंट इन अडल्ट ह्युमन बॉडी. अडल्ट ह्युमन बॉडीमध्ये किती बोन प्रेझेंट असतात. अडल्ट ह्युमन बॉडी. आता याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन दिले पहा मित्रांनो, 206 असेल, 208 असेल, 210 किंवा 215 हे ऑप्शन्स दिलेले. तुम्ही जर ऑब्झर्व केलं, ज्यावेळेस एक न्यूबॉर्न बेबीचा जन्म होतोय तर त्याच्यामध्ये त्या न्यूबॉर्न बेबीमध्ये अप टू 300 बोन्स जे आहे तर ते प्रेझेंट असतात. 300 बोन्स प्रेझेंट असतात. पण जसं जसं डेव्हलपमेंट होतीये तर ते बोन्स जे आहे तर त्याची संख्या कमी होते. आणि आपल्या ज्यावेळेस अडल्ट कंडिशन्स होते ह्युमनमध्ये तर 206 बोन्स जे आहे तर ते ह्युमन बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. 208 नसणार आहे, 210 पण नाही आणि 215 पण नसणार आहे. 206 बोन अडल्ट ह्युमन बॉडीमध्ये असतात. आता नंतरचं एक MCQ विचारलंय तर ते पण पाहू. द लार्जेस्ट ऑर्गन इन ह्युमन बॉडी. आता लार्जेस्ट ऑर्गन आपल्याला विचारलेलं आहे. आता याच्यामध्ये बरीचशी कन्फ्युजन तुम्हाला होऊ शकतंय. आता प्रत्येकाला माहिती आहे लिव्हर ऑर्गन आहे, ब्रेन ऑर्गन आहे, लंग पण एक ऑर्गन आहे. पण बरेचशा जणांना वाटेल स्किन ऑर्गन आहे का. तर स्किन पण काय आपल्या ह्युमन बॉडीमध्ये एक ऑर्गन आहे. ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला पहा. लिव्हर काय करतंय, मेटाबॉलिझमचं काम करतंय.
त्याच्यानंतर तुमचं ब्रेन असेल तर ब्रेन काय करतंय, कंट्रोलिंगचं काम करतंय. जे काही आपल्या मूवमेंट आहे, जे आपण बोलतोय चालतोय तर त्याला कंट्रोलिंग करण्याचं काम ब्रेन करतंय. आणि स्किन आहे, आता स्किन काय महत्त्वाचा रोल प्ले करते आपल्या बॉडीवरती. स्किन जे आहे तर ती एक प्रोटेक्शनचं काम करते. स्किन काय करते, आपल्या बॉडीला प्रोटेक्ट करते. कशापासून, जे काही ऊन वारा पाऊस असेल त्याच्यापासून करते. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे लंग, तर लंग्स काय आहे, कशामध्ये इम्पॉर्टंट आहे, जे काय आपण रेस्पिरेशन करतो, श्वासोश्वास घेतोय तर त्याच्यामध्ये लंग्स जे आहे तर ते खूप इम्पॉर्टंट आहे. आता तुम्हाला विचारलं आहे काय, लार्जेस्ट ऑर्गन विचारलेलं आहे. बऱ्याचशा जणांचं इथं कन्फ्युजन होऊ शकतं. स्किन ऑर्गन आहे का, तर स्किन ऑर्गन आहे. आपल्या बॉडीच्या 16% भाग जो आहे तर तो स्किनने व्यापलेला आहे. त्याच्यामुळं आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात लार्जेस्ट ऑर्गन जर कोणता असेल तर तो स्किन असणार आहे, हे लक्षात ठेवायचं. बरेचसे असे क्वेश्चन ज्यावेळेस येतील तर त्यावेळेस आपल्याला वाटू शकतं की ब्रेन जो आहे तर तो लार्जेस्ट ऑर्गन आहे आपल्या ह्युमन बॉडीमधला, तर नाही. सगळ्यात जास्त स्किन जो आहे तर तो 16% ऑफ जे काही आपलं वेट आहे तर वेटच्या 16% भाग जो आहे तर तो स्किनचा असतोय. हे प्रत्येकाने व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे आपण MCQ कडे वळू. आता पहा, एकदम सोपं आहे. द रेड ब्लड सेल्स प्रोड्युसिंग RBC ज्या आहे तर ते कुठं प्रोड्यूस होत आहे. ऑप्शन्स दिले तुम्हाला, लिव्हर, त्याच्यानंतर स्प्लीन असेल, बोन मॅरो आणि किडनी. आता मला सांगा, लिव्हर मध्ये तयार होतील का. लिव्हर काय करतंय, मेटाबॉलिझमचं काम करतंय. किंवा तुमचं स्प्लीन काय करतंय, स्प्लीन जे आहे तर ते ओल्ड RBCजला डिस्ट्रॉय करतंय. ओल्ड RBCजला डिस्ट्रॉय करण्याचं काम तुमचं स्प्लीन करतंय. त्याच्यानंतर तुमचं बोन मॅरो आहे. बोन मॅरोमध्ये काय होतंय, ज्या काही RBC तर त्याचं फॉर्मेशन्स तुमचं बोन मॅरोमध्ये होतंय. आणि किडनी, आता किडनी प्रत्येकाला माहिती आहे, किडनीचं फंक्शन काय आहे. किडनीचं फंक्शन तुमचं ब्लड प्युरिफिकेशनचं आहे. ब्लड प्युरिफिकेशनसाठी मीन्स जे काही तुमच्या इम्प्युरिटी आहे बॉडीमधली तर ती किडनी काय करते, ब्लडला फिल्टर करते आणि इम्प्युरिटीजला युरिन थ्रू बाहेर टाकण्याचं काम करते. तर तुम्हाला विचारलं काय, रेड ब्लड सेल्स आर प्रोड्युसिंग RBCज कुठं तयार होत आहे, तर तुमचं ॲन्सर जे आहे तर ते बोन मॅरो असणार आहे. लिव्हर करतंय का तयार RBCला, तर नाही करत. स्प्लीन करतंय का, तर नाही करत. किडनीसुद्धा करत नाही. करेक्ट ॲन्सर तुमचं बोन मॅरो असणार आहे. आपल्या बोन मॅरो जो काही आपले बोन्स आहे त्याच्यामध्ये जो काही पार्ट असतो तर त्या पार्टला काय म्हणताय, बोन मॅरो म्हणताय. तिथं सगळ्यात जास्त आपल्या बॉडीमध्ये RBCचं फॉर्म होत आहे, तयार होत आहे. चला तर नेक्स्ट MCQ कडे वळूया. आता पहा काय विचारलंय तुम्हाला इथं, द फंक्शनल युनिट ऑफ किडनी इज कॉल्ड. आता किडनीचं फंक्शन विचारलेलं आहे आपल्याला, कशाचं, किडनीचं. आता तुम्हाला काय ऑप्शन्स दिलेले आहेत तर ते एक एक पाहू आपण. आता ॲल्व्हिओलाई जे आहे तर ते कुठं असतं, लंग्समध्ये प्रेझेंट असतं. ॲल्व्हिओलाई तुमचे लंग्समध्ये प्रेझेंट असतं. जे काही तुमचे 2 लंग्स आहे तर त्याच्यामध्ये खूप सगळे ॲल्व्हिओलाई प्रेझेंट असतात. ॲल्व्हिओलाई काय करताय, तर तुमच्या ॲल्व्हिओलाई मीन्स काय, एअर सॅक असते की याच्यामध्ये एअर जे आहे तर ती होल्ड होते. ज्यावेळेस आपण ब्रिदिंग करतोय तर त्यावेळेस एअर याच्यामध्ये एअर सॅकमध्ये होल्ड होते. त्याच्यानंतर नेफ्रॉन दिलं आहे. नेफ्रॉन कुठं असतं, किडनीमध्ये असतं. खूप सगळे नेफ्रॉन किडनीमध्ये प्रेझेंट्स आहे तुमच्या. त्याच्यानंतर न्यूरॉन्स दिलेलं आहे. न्यूरॉन कुठं, तर तुमच्या त्या ब्रेनमध्ये असणारे मेसेंजर म्हणून काम करतं आहे न्यूरॉन. आणि खालचं ग्लोमेरुलस हे पण काय, किडनीमध्ये असतंय. आपल्याला विचारलं काय, फंक्शनल युनिट ऑफ किडनी, किडनीचं फंक्शनल युनिट विचारलेलं आहे तर ते असणार आहे तुमचं नेफ्रॉन. नेफ्रॉन काय करतं आहे, फंक्शन काय, किडनीचं फिल्ट्रेशन्स. नेफ्रॉन काय करतं आहे, ब्लड फिल्ट्रेशनला खूप जास्त मदत करतं आहे. मीन्स तुमचं पहिलं असणार आहे का, याचा हे तर लंग्समध्ये, याचा काही संबंध नसणार आहे. न्यूरॉन्स पण ब्रेनमध्ये जात आहे त्याच्यामुळे त्याचा संबंध नसेल. ग्लोमेरुलस किडनीमध्ये आहे पण आपल्याला काय विचारलं आहे, फंक्शन विचारलं आहे किडनीमधलं, तर तुमचं करेक्ट ॲन्सर हे नेफ्रॉन असेल. समजतंय. चला आपण नेक्स्ट MCQ कडे वळू. आता पहा काय विचारलं आहे तुम्हाला इथं, विच व्हिटॅमिन इज इसेन्शियल फॉर ब्लड क्लॉटिंग. ब्लड क्लॉटिंगसाठी कोणतं व्हिटॅमिन महत्त्वाचं आहे. आता आपल्याला ऑप्शन दिला आहे व्हिटॅमिन ए. आता व्हिटॅमिन ए काय असतं माहिती आहे, नाव काय त्याचं, रेटिनॉल.
की जे आपल्या आईजसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ज्याची पहा, ज्यांना आईजचा प्रॉब्लेम असतो तर त्यांना डॉक्टर सजेस्ट करतात की तुम्ही व्हिटॅमिन ए ज्याच्यामध्ये प्रेझेंट आहे सगळ्यात जास्त, तर असे प्रोडक्ट खाऊ शकता. मग त्याच्यामध्ये फिश असेल, फिश ऑइल असेल, एग असेल, की ज्याच्यामधून व्हिटॅमिन ए मिळते, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स असेल, देन व्हिटॅमिन बी असेल. मग व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स पण सगळ्याला माहिती आहे. व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स B1 टू B12चे व्हिटॅमिन्स, 8 व्हिटॅमिन इसेन्शियल 8 व्हिटॅमिन्स त्याच्यामध्ये येत आहे. प्रत्येक व्हिटॅमिनचा वेगवेगळा रोल्स आहे. किंवा इथं व्हिटॅमिन सी दिलं आहे. आता व्हिटॅमिन सी काय तुमचं ॲस्कॉर्बिक ॲसिड म्हणतो आपण त्याला. स्किनला प्रोटेक्ट करण्याचं काम करतंय. त्याच्यानंतर व्हिटॅमिन के दिलंय. आणि व्हिटॅमिन के काय आहे तुमचं, यालाच आपण फायलोक्विनिन म्हणतोय. किंवा ब्लड क्लॉटिंगमध्ये व्हिटॅमिन के तुमचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, इम्पॉर्टंट रोल ब्लड क्लॉटिंगमध्ये व्हिटॅमिन के जे आहे तर ते प्ले करते. तुम्हाला माहीत असेल थ्रॉम्बिन, प्रोथ्रॉम्बिन, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन के जे आहे तर ते इम्पॉर्टंट आहे. तुमचा ॲन्सर जे आहे तर ते व्हिटॅमिन के असेल, की जे ब्लड क्लॉटिंगमध्ये मदत करते. व्हिटॅमिन ए येईल का तर नाही येणार, व्हिटॅमिन बी पण नाही येणार आणि व्हिटॅमिन सी पण याचं येणार नाही. तुमचं करेक्ट आन्सर जे आहे तर ते व्हिटॅमिन के असेल. समजतंय? चला नेक्स्ट MCQ कडे वळू. विच ब्लड ग्रुप इज नोन ॲज युनिव्हर्सल डोनर. हा पण एकदम सिंपल साधा क्वेश्चन्स आहे. बरेचसे जण ब्लड डोनेशन करताय. बऱ्याचशा जणांना आता आपलं स्वतःचा ब्लड ग्रुप माहीत असेल आणि आपण शिकलो पण आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन दिला आहे A+, AB+, B पॉझिटिव्ह आणि O पॉझिटिव्ह. आता याच्यामध्ये तुम्हाला माहीत असेल ए पॉझिटिव्ह ज्यांचा ब्लड ग्रुप आहे तर ते फक्त ए पॉझिटिव्हवाल्यांनाच ब्लड डोनेट करू शकताय. त्याच्यानंतर AB पॉझिटिव्हवाल्याला ब्लड डोनेट करू शकताय. बी पॉझिटिव्हला ब्लड डोनेट करू शकताय. आणि ओ पॉझिटिव्ह ब्लडच लागतंय. आणि त्याच्याच सोबत ओ पॉझिटिव्ह ब्लड ज्याचा असेल त्याला बी पॉझिटिव्हला पण ब्लड देता येतं, AB ला पण चालतं त्यांचं आणि ए पॉझिटिव्हला पण चालतं. मीन्स ओ पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप ज्यांचा असतो त्यांचं ब्लड ए पॉझिटिव्ह, AB पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह ह्या सगळ्यांना महत्त्वाचं आहे. आणि ओ पॉझिटिव्हवाल्यांना फक्त ओ पॉझिटिव्हचंच चालतं आहे. त्याच्यामुळं ओ पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप ज्यांचा असतो त्यांना आपण काय म्हणतोय, युनिव्हर्सल डोनर. मीन्स फक्त जसं ए पॉझिटिव्हचं ए पॉझिटिव्हलाच चालतं आहे, बीचं बी पॉझिटिव्हलाच चालतं आहे, पण हा काय सगळ्यांनाच चालतो आहे, युनिव्हर्सल ब्लड ग्रुप आहे. चला तर नेक्स्ट MCQ पाहू. खूप सोपं आहे, ती पण एकदम सोपी आहे, बेसिक गोष्टी आहे. काय दिलं आहे पहा, द प्रोसेस ऑफ इनहेलिंग ऑक्सिजन इज कॉल्ड. आता याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतंय. इनहेलिंग ऑक्सिजन विचारलेलं आहे. ओके, आता इथं काय दिलं आहे, एक्सेलेशन दिलं आहे. म्हणजे आपण काय करतो ज्यावेळेस एक्सेल मीन्स काय करतोय, ब्रिदिंग आउट करतोय. ब्रिदिंग आउट ज्यावेळेस करतोय आपण तर त्यावेळेस काय होतंय तुमचं, त्याला आपण एक्सेलेशन म्हणतो. ओके, किंवा मग ब्रिदिंग इन जी करतोय आपण त्याला इन्स्पायरेशन्स म्हणता येईल. एक्सपायरेशन्स असेल जे काही, किंवा रेस्पायरेशन्स असेल. ऑक्सिजन जे काही गॅसेस एक्सचेंज आहे, गॅसेस एक्सचेंज जे आपण ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो, तर ते तुमचं रेस्पायरेशन झालं. आपल्याला विचारलं काय, एक्सपायरेशन्स म्हणजे बाहेर टाकणे. ओके, आउट, ब्रिदिंग आउट, ब्रिदिंग आउट असेल तुमचं हे एक्सपायरेशन्स. आपल्याला विचारलं काय, प्रोसेस ऑफ इनहेलिंग ऑक्सिजन. इनहेलिंग ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो असं विचारलं आहे का, ते जर असतं तर त्याचं उत्तर रेस्पायरेशन असतं. आपल्याला इनहेलिंग ऑक्सिजन विचारलं आहे तर त्याचं उत्तर तुमचं इन्स्पायरेशन्स असेल. हे पण नाही येणार, हे पण नाही आणि एक्सेलेशन पण नाही. समजतंय? जर आपण ऑक्सिजन इनहेल करतोय, ओके, तर इनहेलिंग कशाची करतोय, ऑक्सिजनची करतोय, म्हणून इन्स्पायरेशन येणार आहे. जर सपोज तुम्हाला त्यांनी विचारलं असेल, ब्रिदिंग विचारलं असतं, ऑक्सिजन घेतोय आपण, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतोय, तर त्याला आपलं ॲन्सर इथं रेस्पायरेशन असतं. समजतंय?
बेसिक गोष्टी आहे, एकदम व्यवस्थित जर झाल्या तुमच्या तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची एक्झामला अडचण येणार नाही. आणि चला तर नेक्स्ट MCQ कडे वळूया. विच पार्ट ऑफ द हार्ट रिसिव्ज डिऑक्सिनेटेड ब्लड. आता प्रत्येकाला माहिती आहे हार्टमध्ये डिऑक्सिनेटेड ब्लड जे आहे मीन्स ते कुठं कलेक्ट होतं, ऑक्सिनेटेड ब्लड कुठून बॉडीमध्ये सप्लाय होतं. तर त्याचे पार्ट्स दिलेले, लेफ्ट ॲट्रियम, लेफ्ट व्हेंट्रिकल्स, राईट ॲट्रियम किंवा ॲओर्टा. आता प्रत्येकाला हार्ट माहीत असेल, हार्ट जे आहे तर हार्टमध्ये असे चेंबर दिलेले असतात की 4 चेंबरमध्ये तुम्हाला इथं हे राईट ॲट्रियम, हे राईट व्हेंट्रिकल्स असेल तर सॉरी लेफ्ट व्हेंट्रिकल, तर ही लेफ्ट साईड आहे आणि राईट साईड आहे. तर नेहमी हार्टमध्ये जी काही लेफ्ट साईड असते तर ती काय करते, ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे तर ते बॉडीला सप्लाय केलं जाते. हा लेफ्ट पार्ट जो आहे तर हा काय करतोय, ऑक्सिजनेटेड ब्लड होल बॉडीला सप्लाय केलं जातं आहे. कुठून, लेफ्ट पार्टला. आणि हे जे दिसतंय तुम्हाला, हा जो ॲओर्टा दिसतोय किंवा जे डिऑक्सिनेटेड ब्लड आहे, डिऑक्सिजनेटेड ब्लड हे सगळं तुमचं राईट पार्ट जो आहे हार्टचा तर तिथं कलेक्ट होतंय, तिथून ऑक्सिजनेटेड होतंय आणि ज्यावेळेस ऑक्सिजनेटेड होईल तर ते लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये जातं आहे आणि तिथून पूर्ण बॉडीला ते ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे तर ते सप्लाय होते. मी तुमचं आता इथं काय विचारलं आहे, परत एकदा क्वेश्चन पहा. विच पार्ट ऑफ हार्ट रिसिव्ज डिऑक्सिजनेटेड ब्लड. कोणता पार्ट आहे की ज्याच्यामध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड आपल्याला रिसीव्ह होते. लेफ्ट ॲट्रियममध्ये होईल का, हे तुमचं सपोज लेफ्ट ॲट्रियम आहे, लेफ्ट व्हेंट्रिकल्स आहे, हे तुमचं राईट ॲट्रियम आहे किंवा राईट व्हेंट्रिकल्स आहे, तर लेफ्ट ॲट्रियममध्ये असेल का, तर नाही. आपल्याला काय विचारलेलं आहे, डिऑक्सिजनेटेड विचारलं आहे. लेफ्ट व्हेंट्रिकल्स असेल का, तर नाही. मग काय असेल, ॲओर्टा असेल का, तर नाही. तर करेक्ट आन्सर इज राईट ॲट्रियम, की ज्याच्यामध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे तर ते कलेक्ट होतं आहे. तर सगळ्यात सोपं आहे की आपण या गोष्टी ज्या आहे तर त्या बेसिक गोष्टी आहे आपण शिकतोय आणि बऱ्याचशा वेळेस पाहिलेल्या पण आहे. फक्त आता बरेचसे पार्ट एकत्र आले तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्षात काय ठेवायचं तुम्हाला, राईट पार्ट जो आहे तर तो लक्षात ठेवा. राईट पार्टमध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट होतं आहे आणि लेफ्टमध्ये ऑक्सिजनेटेड असतं. हे जरी तुमच्या लक्षात राहिलं तरी तुम्हाला करेक्ट आन्सर फाइंड आउट करायला काही वेळ लागणार नाही, लगेच समजेल. चला, समजतंय. चला आपण आता नेक्स्ट MCQ कडे वळू. द बेसिक युनिट ऑफ नर्वस सिस्टीम. आपली नर्वस सिस्टीम जी आहे तर त्याचा बेसिक युनिट आपल्याला ह्या क्वेश्चन्समध्ये विचारलेलं आहे. ऑप्शन्स पहा दिलेले आहे आपल्याला. नेफ्रॉन. आता मला सांगा, नेफ्रॉन जे आहे आत्ताच आपण प्रिव्हियस साईडमध्ये पाहिलं तर ते कुठं प्रेझेंट असणार आहे तुमचं, खूप सगळे नेफ्रॉन्स जे आहे तर ते किडनीमध्ये प्रेझेंट असत आहे. त्यांचं काम काय आहे, ब्लडला प्युरिफाय करायचं, फिल्टर करण्याचं काम ह्या नेफ्रॉनचं असतंय. त्याच्यानंतर मायोसाइट्स दिलेलं आहे, मायोसाइट्स दिलेले असत आहे. त्याच्यानंतर न्यूरॉन्स हे आणि सार्कोमर. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यूरॉन्स जे आहे, आपल्याला काय विचारलं आहे, नर्वस सिस्टीम, ब्रेन जो आहे तर ब्रेन आणि सेंट्रल नर्वस सिस्टीम किंवा यालाच CNS म्हणताय. तर न्यूरॉन्स काय करताय, ब्रेनला मेसेंजिंग करताय, मेसेज पाठवताय. जर सपोज तुम्हाला काही घरी काही चटका भाजला तर आपण काय करतोय, पटकन हात मागं घेतोय. तर आपल्याला ही क्रिया करायला कोण सांगतंय, न्यूरॉन्स काय करताय, ब्रेनपर्यंत मेसेज पाठवताय की गरम ऑब्जेक्टवरती हात आहे, हात मागं घ्या. आणि लगेच विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड तुम्ही काय करताय, हात मागं घेताय. मीन्स तुम्ही मोबाईलवरती व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवता, तो मेसेज मे बी त्याला टाईम लागत असेल, 1 मिनिट लागत असेल, पण तुम्हाला विदिन फ्रॅक्शन्स ऑफ सेकंडमध्ये जो काही आपला ब्रेन आहे तर त्याच्यापर्यंत मेसेज पाठवण्याचं काम कोण करतंय, तर ते न्यूरॉन्स करतंय. म्हणजे तुमच्या याच्यामध्ये बेसिक युनिट ऑफ नर्वस सिस्टीमचा बेसिक युनिट कोण आहे, तुमचा न्यूरॉन्स आहे. हे समजतंय का. सार्कोमर नाही येणार, मायोसाइट आणि नेफ्रॉनसुद्धा येणार नाही. चला तर नेक्स्ट MCQ कडे वळू. आता आता
एकदम बेसिक आहे हा पण क्वेश्चन्स. द पिगमेंट रिस्पॉन्सिबल फॉर स्किन कलर. आता पहा आपल्याकडं बरेचसे लोक जे आहे तर त्यांचा स्किन कलर कसा असतो, तर तो स्किन कलर कसा ठरतो तर ते आपल्याला ह्या क्वेश्चन्सवरून कळन. आता पहिलं ऑप्शन्स दिलं आहे पहा आपल्याला यांनी, हिमोग्लोबिन्स ज्याला आपण HB म्हणतोय तर ते ब्लडमध्ये असतंय. त्याच्यानंतर मॅलेनिन्स दिलं आहे ऑप्शन. देन कॅरेटिन दिलं आहे जे तुमच्या नेलमध्ये प्रेझेंट असतंय किंवा हेअर असेल, नेल असेल, किंवा मायोसिन दिलं आहे जे काही तुमचे हार्ट मसल आहे, हार्ट मसल जे आहे तर त्याच्यामध्ये मायोसिन प्रेझेंट्स आहे. आता याच्यामध्ये राहिलं मेलॅनिन. ओके, स्किन कलर जो आहे तर तो ह्या मेलॅनिनवरती ठरतोय. जे काही पिगमेंट आहे आपल्या बॉडीमध्ये स्किन कलर ज्याच्यामध्ये मेलॅनिन जे आहे त्याची संख्या जर जास्त असेल, मेलॅनिन जर जास्त असेल तर त्याचा बॉडीचा कलर जो आहे तर तो डार्क असतोय. ज्यांच्या बॉडीमध्ये मेलॅनिन कमी असतंय किंवा खूप कमी असतंय तर त्यांच्या बॉडीचा कलर व्हाईट किंवा गव्हाळ रंगाचं म्हणता येईल आपल्याला, तर तो फाइंड आउट होतोय आपल्याला. किंवा तुम्ही फॉरेनर पाहिले असतील की त्यांच्या बॉडीमध्ये मेलॅनिनचं प्रमाण जे आहे तर ते खूपच कमी असतंय आणि त्याच्यामुळं काय होतंय त्यांच्या बॉडीचा कलर व्हाईटिश असतोय किंवा व्हाईट खूप जास्त व्हाईट असतोय. तर आपला आन्सर येणार आहे मेलॅनिन. आपल्याला काय विचारलं आहे, पिगमेंट जे आहे कोणतं मेलॅनिन पिगमेंट काय आहे तर ते तुमच्या स्किन कलरला रिस्पॉन्सिबल आहे. तुमचा स्किन कलर त्याच्यावरती डिपेंड आहे. जर एखाद्याच्या बॉडीमध्ये मेलॅनिन खूप जास्त असेल तर त्याचा कलर डार्क असू शकतोय. ओके, तर तुमचं हिमोग्लोबिन ब्लडशी रिलेटेड आहे, याचा काही संबंध नाही, ते येणार नाही. कॅरेटिन पण नाही येणार, ते तुमच्या नेलमध्ये हेअरमध्ये प्रेझेंट्स असतंय. आणि मायोसिन जे आहे तर ते कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्झेशन जे होतंय हार्टमध्ये मायोसिन मसल, तर त्याच्यामध्ये हे मसल जे आहे तर ते काम करतंय. ओके, समजतंय. खूप बेसिक तुम्हाला इथं क्वेश्चन्स जे आहे बेसिक ऑफ ह्युमन बॉडीचे तर ते आपण इथं कव्हर केलेले आहे. एकदम इझी आहे लक्षात ठेवायला, काही अवघड नाही. फक्त तुम्हाला थोडंसं बेसिक जाणून घेतलं तर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित लक्षात येतील. आजचं सेशन कसं वाटलं? चला तर मग लाईक, कमेंट, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.